10 मिनिटात बनवा अशी झणझणीत माशाचा रस्सा. 10 ते 15 मिनिटात एकदम असा झणझणीत आणि एकदम गावरान पद्धतीने असा आपण माशाचा रस्सा बनवलेला आहे. ते कसा बनवायचा आहे चला तर मग आपण बघूया आता व्हिडिओमध्ये समोर. तर बघू शकता किती मस्त अशी माशाचा झणझणीत रस्सा बनलेला आहे. तर हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कशा आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल घातलेलं आहे. एकदम सिंपल पद्धतीने बनवत आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये. मी तेल दिसत पण नाही यामध्ये, पण टाकलेलं आहे मी. तर बघू शकता अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा मी वाटण करून घेतले. वाटण म्हणजे असं उकळीमध्ये कुटून घेतलेलं आहे मी. एकदम बारीक केलेलं नाही, पेस्ट तयार केलेलं नाही. तर असं टाकून घ्यायचं आहे. छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लालसर म्हणजे जास्त लालसर पण होऊ द्यायचं नाही, असं भाजून घ्यायचं आहे. छान कच्चं राहता कामा नये. तर आपण यामध्ये ना अजिबात कोणत्याही वाटणाचा वापर केला नाही आणि कोणतं पण असं जास्त मेहनतीचं म्हणजे यामध्ये काम नाही. एकदम सिंपल पद्धतीने बनवतो आम्ही. गावाकडं माझ्या सासूबाई वगैरे तर असंच बनवतात, वाटण बिटण काही घालून टाकत नाहीत. एकदम सिंपल पद्धतीने बनवतात. तर अशा पद्धतीने मी पण बनवून तुम्हाला सांगत आहे. तर बघू शकता इथे असं छान पद्धतीने हे भाजलेलं आहे. आपला मिरची नाही आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर अशा पद्धतीने छान असं बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी मसाले घालून घेते. हळदी पावडर घातलेला आहे. मसाले पण थोडेच मसाले घालायचे आहेत, जास्त काय मसाले घालायचे नाही आहेत. तर बघू शकता हळदी पावडर घातलेलं आहे. मिरची पावडर घालायचं आहे. तिखटवाला मिरची पावडर आहे. 2 चम्मच असे भरून टाकलेले आहेत मी. आमचं गावाकडचं तिखटवाला आहे खूप. आणि चिकन मसाला घातलेला आहे. चिकन मसाला पण कमी आहे खूप. मला असं वाटतं अर्धा चम्मच, छोटा 1 चम्मच चिकन मसाला आणि 1 चम्मच मटन मसाला घेतलेला आहे मी. तर हेच मसाले घेतलेले आहेत. आणि बाकी मीठ घालायचं आहे चवीनुसार. बघू शकता 1 चमचा दोन्ही पण घेतलेले आहेत मसाले. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हवं तर यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकू शकता, पण मी इथे नाही घातलेलं आहे. एकदम सिंपल अशीच बनवत आहे. यामध्ये ना पातळ बनवायची आणि माशाचा ना थोडासा म्हणजे रस्सा पण त्यामध्ये असा छान असा उतरतो ना, तर त्यामुळे एकदम सिंपल पद्धतीने असा साधाच रस्सा बनवायचा. खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. पण ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो आपण. भातासोबत खायचं म्हणलं ना तर जास्त म्हणजे पातळ असते ना, तर भातासोबत पण खाऊ शकता, असं काही नाही आहे. मग रस्सा कमी करायचा त्यामुळे. तर बघू शकता ही मच्छी घेतलेली आहे. मला तर माहिती नाही आहे मच्छीचं नाव काय, पण बघू शकता अशी आहे. कोणाला माहीत असलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने बनवलेली आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. याला जास्त वेळ लागत नाही. एकदम 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. तर तुम्ही नक्की बनवू शकता, कमी वेळामध्ये फटाफट असं बनवू शकता हे. तर बघू शकता किती मस्त अशी माशीचं दिसत आहे. आणि मसाला पण खूप छान असा लागला, किती छान दिसत आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे छान. जास्त वेळ पण मिक्स करायचं नाही, फक्त मसाला लागेपर्यंत फटाफट छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की ना जास्त वेळ इथं शिजली तर आपण पाणी टाकल्याच्या नंतर पण आपल्याला थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे, शिजू द्यायचं आहे. त्यामुळे माशीला जास्त वेळ शिजू देत नाहीत. जास्त शिजली तर काटे अलग आणि मासोळे अलग होऊन जाईल, मग खाता पण जमणार नाही त्यामुळे. तर आता बघू शकता तुम्ही छान असं मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त, पण जास्त पातळ पण व्हायला नको, त्यामुळे कमीच पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मी इथे वाटण करून घेतलं होतं उकळीमध्ये, तेच थोडंसं पाणी घातलं आणि नंतर मी थोडंसं पाणी घालणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे थोडा वेळ. आणि पाणी घातल्याच्या नंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे उकळी येईपर्यंत. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता इतकं पण पाणी यामध्ये खूप झालं, पण आपण आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत. कारण की इथे पातळ बनवणार आम्ही, ज्वारीच्या भाकरीसोबत खायची म्हणल्याच्या नंतर पातळ बनवते. तर बघू शकता अशा पद्धतीने आणखीन मी थोडंसं पाणी घालणार आहे यामध्ये. पीस असे सगळे डुबून जातील असं पाणी घालणार आहे.
तर अशा पद्धतीने बघू शकता इतकं पाणी घालणार आहे. आता छान अशी उकळी येऊ द्यायची, एक मोठी उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर छोटी उकळी द्यायची, बंद करून टाकायचं, नाहीतर जास्तच गाळा होऊन जाईल माशी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतर उकळी यायची वाट बघूया आपण. आता छान असं मिक्स केलेलं आहे. तर बघू शकता आता उकळी येईपर्यंत वाट बघूया. आता उकळी पण येतच आहे, बघू शकता तुम्ही. आता येत आहे उकळी. उकळी आल्याच्या नंतर एक मोठी उकळी आणि थोडंसं उकळू द्यायचं की बंद करून टाकायचं. माशीला जास्त वेळ उकळवत नाहीत त्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी उकळी आलेली आहे, येत आहे म्हणजे अशी खळखळून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. नंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. उकळी आल्याच्या नंतर आणखीन एकदा छान असं फिरवून घ्यायचं आणि फिरवताना पण हलक्या हाताने फिरवायचे, नाहीतर जोरजोरात फिरवलं तर सगळे पीस असे तुटून जातील, त्यामुळे हलक्या हातानेच फिरवायचे आहे. आणि बघू शकता तुम्ही एकदम अशी मस्त झणझणीत अशी माशाचा रस्सा तयार झालेला आहे. ते पण 10 ते 15 मिनटामध्ये, अगदी मोजून 10 ते 15 मिनटं लागतात. सगळी प्रोसेस 20 मिनटामध्ये सगळं होऊन जातं. तर अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त अशी झणझणीत काही न घालता एकदम सिंपल पद्धतीने आपण माशाचा रस्सा बनवलेला आहे. कुणाला रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता इथे उकळी आलेली आहे. आता खळखळून छान उकळी आलेली आहे. आता मी इथे गॅस बंद करते. गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ ठेवायचं. नंतर अशी छान अशी तरी वरती येते आणि तरी आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली झणझणीत माशाचा रस्सा तयार झालेला आहे. तर भाकरीसोबत, चपातीबरोबर, कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे जर माहीत नाही हाईपचं ऑप्शन येतं का, ते हाईपचं ऑप्शन आलं तर हाईप पण करा. तर बघू शकता अशी झणझणीत माशाचा रस्सा आपला तयार झालेला आहे. एकदम घाई गडबडीत धावपळीत बनवायचा असेल तर एकदम परफेक्ट आहे. तर नक्की चला बाय.